भिवंडीतील सभेत बोलताना मंत्री नितेश राणेंची जीभ घसरली। सर्वधर्म समभावावर बोलताना नितेश राणेंची जीभ घसरली। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, नीलम गोऱ्हेंचा गंभीर आरोप। तर इतरांच्या बाबतीत असं घडल्याचं लोक सांगतात, मात्र मी कधीही पदासाठी पैसे दिले नाहीत। वक्तव्यानंतर नीलम गोऱ्हेंकडून सारवासारव। गुजरा लोकांकडे मी लक्ष देत नाही, लाडक्या बहिणींना पैसे का मिळाले नाहीत हे मर्सिडीजचे आरोप करणाऱ्यांनी सांगावं। उद्धव ठाकरेंचा नीलम गोऱ्हेंवर पलटवार। दिल्लीत साहित्य संमेलनाच्या समारोपाला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र, आमच्यामध्ये कोणतीही नाराजी नाही, अजितदादांची टोलेबाजी। फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून जनतेनं धनुष्यबाण आणि घड्याळाला मतदान केलं, भाजप आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य। उदय सामंतांकडून ऑफर, रवींद्र धंगेकरांची कबुली, माझ्या डोक्यामध्ये अजून काही नाही, कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार, शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांवर रवींद्र धंगेकरांचं स्पष्टीकरण। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्चपर्यंत असणार। 8 मार्चला महिला दिनी महिलांच्या प्रश्नावर विशेष चर्चा होणार, तर 10 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार। महिला आयोग सदस्यविना महायुतीमध्ये तिन्ही पक्षांच्या इच्छुकांची मोठी यादी, महायुतीमध्ये संघर्ष होण्याची शक्यता। जानेवारीत कार्यकाळ संपला असतानाही निर्णय अद्याप मिळालेला नाही। पुणे पालिका परिसरात जीबीएस आजाराच्या 2 नव्या रुग्णांची नोंद, शहरातील एकूण रुग्णसंख्या 215 वर। खबरदारी म्हणून महानगरपालिकेकडून पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता मोहीम। छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांच्या विरोधात शिर्के घराणा आक्रमक, उद्या सकाळी 10 वाजता पानशेत धरण परिसरामध्ये शिरकोली गावात शिर्के कुटुंबीय एकत्र येणार, छावाच्या दिग्दर्शकाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा।